नमस्कार, स्वागत आहे आपल्या लाईफ मूव्हमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे आज मी कांदे घेतले बघा. तर कशासाठी, तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी टेस्टी कुरकुरीत असे कांदा भजी. तर कांदा भज्यासाठी मी कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आणि असे त्याचे लंबे लंबे काप करून घेणार आहोत आपण. हे बघा, असं कट करायचे त्याला पातळ पातळ स्लाईसमध्ये. मोकळे झाले पाहिजे ते एकदम सुटसुटीत. तर अशा प्रकारे आपल्याला आता कांदा कापून घ्यायचा आहे. जास्त कांद्याचा वापर करणार आहोत आपण. आणि हिरवी मिरची, तर हिरवी मिरची पण मी जास्त घेतलेली, कारण तळून घेण्यासाठी काही थोडी आणि त्यामध्ये ॲड करण्यासाठी म्हणजे टाकण्यासाठी. तर हे कांदे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे पातळ पातळ. बघा, असं एकदम सुटसुटीत झाले पाहिजे, तरच ते भजे छान कुरकुरीत होतात आणि टेस्टी लागतात. जाडं ठेवलं तर तो कांदा तेलामध्ये टाकल्यानंतर लवकर फ्राय होणार नाही आणि वेळ लागेल. त्यामुळं थोडे बारीकच स्लाईस करायचे छोटे छोटे. हे असा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे लंब्या याच्यामध्ये. तुम्हाला जसा आवडेल तसा छोटा पण टाकू शकता तुम्ही, छोटा पण टाकता येतो. आपण नेहमी रेग्युलर जसा कांदा कट करतो ना तसा करून पण त्यामध्ये टाकता येतो. छान होतात तशी सुद्धा कांदा भजी. तर हे मोठ्या स्लाईसमधले मी तुम्हाला दाखवत आहे. आणि ही घेतली मी हिरवी मिरची पण 2-3 पानाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता हा कांदा बघा असा कट करून झालेला आहे आपला. छान जे मोठे पीस राहिले ना त्याला पुन्हा तुम्ही करून घ्या. पातळ करायचं आहे एकदम छोटे, कारण भजी खूप छान लागतात अशा याची. तर बघा, असं आता मी मिरची घेतलेली हिरवी मिरची, तर मी मधून कापून घेते, कारण ही तळण्यासाठी. भजे म्हटले तर हिरवी मिरची लागणारच खाण्यासाठी सोबत, तर ती तळायची आहे आपल्याला. त्यासाठी ही अशी मिरची मी कापून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे मिरची कट करून घ्यायची आहे. असं कट करायचं आहे आपल्याला दोन्ही मधोमध, कारण एकदम छान लागते आणि ती मिरची आतून तळल्या जाते. फुटतसुद्धा नाही, तर तेलात टाकल्यानंतर मिरची फुटते आणि अंगावरती तेल उडण्याची भीती असते. ही छोटे काप याच्यासाठी की आपल्याला त्या भज्यामध्ये ॲड करायची पिठामध्ये, बेसन पिठामध्ये. तर बेसन पिठामध्ये टाकताना ना पूर्ण अशी मिरची नाही टाकायची, मी तुम्हाला खलबत्त्यामध्ये ठेचून टाकणार आहे, कारण त्यामुळे खूप छान टेस्ट येते. तर आता समोर बघसालच तुम्ही कशी मी ठेचून टाकते त्यामध्ये, तर एक वेगळी टेस्ट येते भज्यांना. ही अशी पूर्ण मिरची टाकली तर लहान मुलांना पण खाण्यासाठी एकदम दाताखाली आली तर तिखट लागते आणि वेगळी लागते थोडी. तर बरेच जण अशी मोठी ॲड करता, कोणी छोटी ॲड करतं पीस करून, डबल त्याला कट करून छोटे पीस. तर मी आता कुटून त्यामध्ये टाकणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला मिरची कट करून घ्यायची आहे. मधोमध पुन्हा मी घेतल्या मिरच्या थोड्या जास्त, कारण तळलेली मिरची छान लागते भज्यांसोबत म्हणून. तर हे बघा, हा घेतलेला आहे मी आता ओवा. त्याला हातावर थोडं चोळून घ्यायचं आहे. आणि ओव्याचं प्रमाण ना बघा जास्त घेतले नाही मी रेग्युलरपेक्षा, कारण भज्यामध्ये ओवा छान लागतो आणि तो आपण एक तर खलबत्त्यात कुटून घेणार असल्यामुळे बारीक होतो. सर्वात अगोदर ओवा आणि जिरं कुटून घ्यायचं आहे, नंतर आपण मिरची ॲड करणार आहोत त्यामध्ये, कारण ते ओलं होतं नंतर कुटल्या जात नाही. त्यामुळे अगोदरच ओवा आणि जिरं दोन्ही एकत्र करून आपण ते आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. आणि मिरची नंतर ॲड करायची आपल्याला, कारण ते बारीक होणार नाही नंतर मग ओवा आणि जिरं म्हणून. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ओवा आणि जिरं कुटून घ्यायचं आहे. हे कुटलेलं थोडं जाडच ठेवायचं आहे, जास्त बारीक पण करायचं नाही, त्याची टेस्ट लागते. आणि आता हिरवी मिरची ॲड करायची. हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला त्याच्यासोबत कुटून घ्यायची आहे. अशा प्रकारे हिरवी मिरची कुटायची. बघा, असं दिसते ते. आणि आता आपण एका बाऊलमध्ये, या कटोऱ्यामध्ये हे कांदे आपण जे कट केलेले ना ते घेत आहोत. थोडं मोकळ्या याच्यामध्ये भिजवायला सोपं जातं म्हणून. आणि आता घरचंच डाळीचं बेसन पीठ आहे माझ्याकडे, मी तेच वापरत असते. छान भजी होतात. हे बघा, हा कांदा सुटसुटीत झालेला आपला कांदा. आता या कांद्यावरती आपण एक सर्व मसाले घालणार आहोत. तर हा आपण कुटलेला हिरवी मिरची, ओवा आणि जिरं हे सर्वात अगोदर घालायचं आहे. हे अशा प्रकारे आपल्याला ते टाकायचं. आणि भजे कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा, हे वेगळ्या पद्धतीचे थोडे. तर हे आता आपण याच्यात टाकणार आहोत हळद. बरेच जण हळद टाकत नाही भज्यामध्ये, पण मी टाकत असते, त्यामुळे कलर पण छान येतो आणि चवीला पण छान लागतं. हे लाल मिरची, लाल तिखट चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला, कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता. हे मीठ, कारण हे कांद्यावरती टाकल्यानंतर त्या कांद्याला पूर्ण मिक्स होतं छान, त्याच्यामध्ये ते जातं आणि कांदा थोडं पाणी सोडायला लागतो. त्याच्यानंतर आपण बेसन ॲड करणार आहोत त्यामध्ये, म्हणजे पूर्ण कांद्याला ते मिक्स होऊन जातं, छान प्रकारे लागून जातं. तर आपण ज्यात हळद, हिरवी मिरची, ओवा आणि जिऱ्याची पेस्ट आणि लाल तिखट
आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सर्व असं मिक्स करून घेतो आहोत. हे मिक्स केल्यानंतर ना त्याला पाणी सुटायला लागतं थोडं कांद्याला. आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड. तर बेसन पीठ टाकल्यानंतर ना थोडा वेळ ते आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे नंतर, आणि नंतर भजे तळायचे. तर हे बघा 5 मिनटं जरी तुम्ही तसं बाजूला ठेवलं ना तर एकदम कुरकुरीत अशी भजी होतात. आता आपण ॲड करणार आहोत त्यामध्ये बेसन. असं आपल्याला आता त्या मिक्स झाल्यानंतर पूर्ण बेसन टाकायचं आहे. ते कांद्याला सर्वीकडे लागलेलं आहे बघा, दिसते. आणि आता आपण टाकणार आहोत बेसन. तर हे घरच्या डाळीचं बेसन पीठ आहे. हे असं मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याला ते लागून जातं असं. एकदम असं छान हे करायचं आहे. त्याला जेवढं तुम्हाला लागेल ना तेवढं तुम्ही बेसन पीठ त्यात ॲड करू शकता प्रमाणानुसार. थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे पुन्हा. आधी अगोदर हे करायचं आहे, नंतर पाणी टाकायचं आहे थोड्या वेळाने. हे पाणी टाकल्यानंतर बघा असं मिक्स करायचं आहे त्याला. आणि थोड्या वेळ मी झाकून ठेवलेलं. नंतर इकडं आता कढई घेतलेली तापत ठेवायला. त्यामध्ये मी तेल टाकलं आणि हा आहे सोडा. तर आता मी त्यामध्ये थोडा सोडा, खाण्याचा सोडा मिक्स करत आहे. कारण छान असे हे होतात, ते खुलतात आणि कुरकुरीत होतात. ही घेतली मी हिरवी कोथिंबीर, छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि आता कट करून त्यामध्ये मी टाकणार आहे. तर हे बघा अशी कोथिंबीर कट केलेली मी. कोथिंबीरचं प्रमाण पण जास्त घ्यायचं आहे. त्या कोथिंबीरच्या प्रमाणामुळं पण भज्याची टेस्ट छान लागते. ज्यांना आवडत नसेल त्यांनी ती टाकली नाही तरी चालेल. ज्यांना ज्यांना आवडतं त्यांनी टाकायची. तर ही अशी कोथिंबीर त्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे. आणि आता पुन्हा ते एकदा मिक्स करायचं आहे सर्व. हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा असं दिसते आपलं बेसन पीठ. असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे असं कांदा सर्व एकत्र एकदम मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता ते अगोदर आपण जी हिरवी मिरची कट करून ठेवलेली होती ना ती अगोदर आपण तळून घेणार आहोत. हे असं बेसन पीठ आपलं तयार आहे आता भजे तळण्यासाठी. आता ही हिरवी मिरची आपण आता गरम केलेल्या तेलात ती टाकणार आहोत. तर मी कमी गॅस केलेला होता, तर आता गॅसचा फ्लेम वाढवते. कारण हे बघा अशी दिसते आपली हिरवी मिरची. आणि आता ताबडतोबच तिनं लगेचच कढईच्या बाहेर काढल्यानंतर लगेचच त्याच्यावरती मीठ टाकायचं. कारण लगेच मीठ टाकल्यामुळे त्या मिरचीची टेस्ट खूप छान येते. आपण जर मिरची बाहेर काढली आणि थोड्या वेळानंतर मीठ घेतलं तर त्याची चव वेगळी लागते. तर ताबडतोब मिरची कढईतून बाहेर काढल्या लगेचच मीठ टाकायचं. त्यामुळे एकदम छान लागते मिरची. कुरकुरीत भज्यासोबत अशी तळलेली मिरची नक्कीच ट्राय करा. रेसिपी जर आवडली तर शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. हे बघा असं भजे सगळेच करतात, पण प्रत्येकाची करण्याची वेगवेगळी पद्धत असते. त्यामुळं हा छोटासा प्रयत्न. आणि हे बघा ही मिरची अशी काढलेली, त्यावर आता मी मीठ टाकणार आहे. हे असं मीठ टाकायचं आहे आणि त्याला पूर्ण असं हे करून घ्यायचं आहे. बघा कोटिंग होतं त्याला पूर्ण मिठाचं. खूप छान लागते आणि दिसते पण किती भारी. आता आपण घेणार आहोत भजे तळायला. तर आता हे असं बेसन पीठ घ्यायचं आहे आणि कढईमध्ये टाकायचं आहे. थोडे मोठेच होतात ते, कारण कांदा आपला हा सुटसुटीत आणि मोठा मोठा कट केलेला आहे आपण लांब पीसमध्ये. तर थोडा त्याचा आकार हे होणारच. तर पण खायला खूप टेस्टी आणि चविष्ट लागतात, कुरकुरीत होतात. हे असं आपल्याला आता कढईमध्ये टाकायचं आहे आणि थोडे फ्लेम ना फुल करायची, गॅस मोठा करायचा आहे. का बरं, तर तेल लगेचच हे होत नाही, लगेचच कढईला नाही तर चिटकतात ते. तर थोडा गॅस फुल करून टाकायचे आणि नंतर गॅस कमी करायचा. त्यामुळं काय होतं, ते कढईला चिटकत नाहीत आणि छान होतात. नाहीतर मग ते तेल पकडतात. जर कमी गॅसवर जर आपण कढई टाकताना भजे टाकायच्या टायमाला जर कमी गॅस असला तर ते भजे ना तेल पकडतात. त्यामुळे ना कधीही भजे कढईत सोडताना गॅस फुल करायचा, म्हणजे ते मग तेल पकडत नाहीत. नंतर कमी केला तरी चालेल तुम्ही. तर टाकल्या फुल गॅस ठेवायचे आहे आपल्याला. हे असे आपले भजे आता रेडी होत आहेत. हे असं त्याला फ्राय करायचं आहे, हलवत राहायचं आहे. लगेचच भजे टाकल्या लगेचच नाही त्यात झारा घालायचा आहे, नाहीतर ते ना पूर्ण झाऱ्याला चिटकून जातं आणि कढईला पण हे होतं. त्यामुळे थोड्या वेळाने 2 मिनिटांनी 2 सेकंदांनी 3 सेकंदांनी असं झारा त्यात हे करायचं आहे.
आता हे भजे बघा, असा कलर दिसतोय आपला. असे कुरकुरीत भजे तयार होतात. हे असं त्याला करत राहायचंय. आणि आता आपले भजे झालेले तर रेडी. बघा, असा कलर दिसतोय. आता आपण त्याला लगेच थोड्या वेळात बाहेर काढणार आहोत. लगेचच बाहेर काढायचे आणि गरम गरम खायचे हिरव्या मिरची सोबत. बघा कसे दिसत आहेत. कांदा भजी असं त्याला मिक्स ढवळत राहायचे. थोडंसं असं हे करायचं, एकदम कुरकुरीत फ्राय होऊ द्यायचे. असं करत राहायचं त्याला. हे बघा, छान रंग आलेला आहे आता त्याला. एकदम कुरकुरीत झालेले आहेत. असं तेल बाहेर काढताना त्याला बाहेर काढायचं. असं घेऊन घ्यायचं त्याला. हे आता आपले भजे रेडी झालेले आहेत. कांदा भजी बघा. मी अजून पुन्हा एक हे टाकून दाखवणार आहे तुम्हाला समोर. हे एक झाले आपले थोडे रेडी. आता अजून एक टाकून दाखवते कढईमध्ये. आता तेल तापलेलं आहे आपलं छान. हे असं टाकायचं आहे. बघा, रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. हे असं करायचं आहे. खाताना त्यामध्ये ती ओव्याची जिऱ्याची टेस्ट एकदम छान लागते. हे असं आपल्याला आता बनवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत ना टोमॅटो केचप पण घेऊ शकता तुम्ही खायला. भज्यासोबत एकदम छान लागतं. हिरवी मिरची आणि टोमॅटो केचप. आणि जर आवडत असतील तर पाव, मग भजी पाव पण खायला छान लागतात. तर आम्ही ट्राय करत असतो, खात असतो. आमच्याकडे बऱ्याच वेळा भज्यासोबत आम्ही भजी पाव आणि टोमॅटो केचप, हिरवी मिरची हे असं खात असतो. तर ज्यांना बऱ्याच जणांना तशी पण गरम गरम भजी आवडतात खायला. हे बघा, दुसरे आपण टाकलेले सुद्धा तयार झालेले आहेत. आता कसे दिसत आहेत, छान कुरकुरीत. तर हे पण आता आपण कढईतून बाहेर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे दिसते. हे आता आले आपले दुसरे भजी बाहेर. दुसरी प्लेट पण आपली रेडी झालेली आहे. तर बघा, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. साध्या आणि सोप्या पद्धतीने ही आहे आपल्या कांदा भजीची रेसिपी. सुटसुटीत आणि मोकळे मोकळे, चविष्ट, कुरकुरीत. तर नक्की ट्राय करा. अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तुमच्यासोबत मी पुन्हा शेअर करणार आहे. तर नक्की बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, आपली भजे खाण्यासाठी रेडी आहेत. हिरवी मिरची पाव आणि टोमॅटो सॉस. तर चला, बाय बाय. भेटू पुन्हा नवीन रेसिपीमध्ये.